नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की विप्रगण हे व्यासमहर्षींना प्रश्न विचारायला आले होते. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे काय काय म्हटलं ते आपण काल बघितलं की तिघांना त्यांनी साधुवाद दिले. त्याचं रहस्य काय आहे ते त्यांनी काल सांगितलेलं काल आपण पाहिलं. मग ऋषीगण म्हणाले की आम्हाला उत्तर मिळालेलं आहे, त्यामुळे आम्हाला काही आता प्रश्न विचारायचे नाहीत. श्री पराशर ऋषी म्हणाले तेव्हा मुनिवर कृष्णद्वैपायनाने अ, जे काही तिथे तपस्वी होते त्यांचे विस्मयाने असे डोळे मोठे झाले होते. तर त्यांना पाहिलं आणि मग हसून म्हणाले की मी दिव्य दृष्टीने आपल्या या प्रश्नांना आधीच जाणलं होतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांसाठी साधू साधू असं म्हटलं. ज्या पुरुषांनी गुणरूप जलाने आपले सगळे समस्त दोष जे आहेत ते धुवून टाकले आहेत, त्यांना थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा या कलियुगामध्ये धर्म सिद्ध होतो. हे द्विजश्रेष्ठ हो, शूद्रांनी द्विजसेवापरायण झाल्यानंतर आणि स्त्रियांनी पतीची सेवा फक्त केली की अनायास त्यांच्या धर्माची सिद्धी होते. यासाठी माझ्या विचाराने हे तिन्ही खूप धन्य आहेत, कारण सत्ययुगादी अन्य 3 युगांमध्ये सुद्धा या सर्वांना धर्मसंपादन करण्यामध्ये महान क्लेश घ्यावे लागत होते. हे धर्मज्ञ ब्राह्मण लोक या प्रकारे आपल्या लोकांचा जो अभिप्राय होता, जी काही आपली इच्छा होती, ती आपण न सांगता मी पुरी केली. आता आणखी काय करू? श्री पराशर ऋषी म्हणाले. त्यानंतर त्यांनी व्यासांचं पूजन केलं, पुन्हा पुन्हा त्यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या बोलण्यानुसार सांगण्यानुसार निश्चय करून जिथून आले होते तिथे ते परत गेले. हे महाभाग मैत्रेया, आपल्याला मी हे सगळं रहस्य सांगितलं. या अत्यंत दुष्ट कलियुगामध्ये तोच एक महान गुण आहे की केवळ या युगामध्ये श्रीकृष्णाचं फक्त नामसंकीर्तन केल्यानंतरच म्हणजे केल्यानंतर सुद्धा मनुष्याला परमपद प्राप्त होते. आता आपण जो मला संसाराचा उपसंहार किंवा प्राकृत प्रलय वगैरे जे काही प्रश्न तू विचारले होतेस, तर त्याचंसुद्धा उत्तर मी आता देतो. या ठिकाणी हा द्वितीय अध्याय संपला. यामध्ये 40 श्लोक आहेत. आता आपण तिसरा अध्याय बघू. त्यामध्ये निमेषादी कालमान आणि नैमित्तिक प्रलय याचं वर्णन आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, संपूर्ण प्राण्यांचा प्रलय नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक असा 3 प्रकारचा होतो. त्यामध्ये कल्पांताच्या शेवटी ब्राह्मप्रलय होतो, तो नैमित्तिक आहे. मोक्ष नावाचा जो प्रलय आहे तो आत्यंतिक आहे आणि 2 परार्धाच्या शेवटी जो होतो त्याला प्राकृत प्रलय असं म्हणतात. श्री मैत्रेय म्हणाले यावरती, भगवान आपण मला परार्धाची संख्या सांगा, ज्याच्यामुळे डबल केलं म्हणजे तो दुप्पट केल्यानंतर प्राकृत प्रलयाचं परिमाण मला जाणता येईल. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे द्विज मैत्रेया, एकापासून क्रमशः 10 पर्यंत जर मोजत गेलो तर जेव्हा 18व्या वेळेला ती संख्या मोजली जाते त्याला परार्ध असं म्हणतात. वायुपुराणामध्ये या 18 संख्यांना असं नाव आहे: 1, 10, 100, सहस्र, अयुत, नियुत, प्रयुत, अर्बुद, न्यर्बुद, वृंद, खर्व, निखर्व, शंख, पद्म, समुद्र, मध्य, अंत आणि परार्ध. म्हणजे हा खूप मोठा काळ आहे. थोडक्यामध्ये हे द्विज, या परार्धाच्या दुप्पट काळ झाला की त्याला प्राकृत प्रलय म्हणतात. त्यावेळेला संपूर्ण जगत आपल्या कारणामध्ये म्हणजे अव्यक्तामध्ये लीन होतं. मनुष्याचा निमेष हा एक मात्रा अक्षराच्या उच्चारण कालाच्या समान,
परिमाण असणारा आहे, त्याला मात्रा असं म्हणतात. 15 निमेषांची एक काष्ठा होते आणि 30 काष्ठाची एक कला होते. 15 कला म्हणजे एक नाडिका. ती नाडिका 12.5 पळ जर असते आणि ती तांब्याचं भांडं जे असतं पाण्याचं, त्या पात्राने ती जाणली जाते. मगध देशीय माप जे आहे त्या भांड्याला जलप्रस्थ असं म्हणतात. त्यामध्ये 4 अंगुळं लांब आणि 4 मासाची सुवर्णशलाका जर केली तर त्याचं छिद्र केलं जातं. म्हणजे ते जे छिद्र आहे त्याच्यामध्ये ते जे छिद्र पाडलेलं असतं भांड्याला, ते पाण्यामध्ये भांडं उलटं ठेवायचं. उलटं ठेवल्यानंतर म्हणजे ते छिद्र वर आलं पाहिजे, ते बुडवायचं आणि मग जेवढा वेळनी ते पाणी भरायला लागेल तेवढा वेळ एक नाडिका असं इथे मोजलेलं आहे. हे द्विजसत्तम अशा 2 नाडिकांचा एक मुहूर्त होतो. 30 मुहूर्ताचा एक दिवस रात्र होतं आणि 30 दिवस रात्राचा एक महिना होतो. 12 महिन्याचं एक वर्ष होतं. देवलोकामध्ये त्याला एक दिवस म्हणतात. म्हणजे मनुष्यांचे 12 महिने 12 महिन्याचं जे वर्ष आहे तर देवांचा एक दिवस असतो. असं 360 वर्षांचं देवतांचं एक वर्ष होतं. म्हणजे 360 वर्ष आपली झाली की देवतांचं एक वर्ष होतं. असं 12,000 दिव्य वर्ष, म्हणजे आता देवतांची वर्ष मोजली त्याचं चतुर्युग होतं आणि 1000 चतुर्युग हा ब्रह्माचा एक दिवस होतो. हे महामुने हा एक कल्प आहे. यामध्ये 14 मनू होतात. हे मैत्रेया, त्याच्यानंतर ब्रह्माचा नैमित्तिक प्रलय होतो. हे मैत्रेय, मी त्या नैमित्तिक प्रलयाचं अत्यंत भयानक रूप तुला सांगतो. याच्यानंतर मी तुला प्राकृत प्रलयाचं पण वर्णन करून सांगेन. 1,000 चतुर्युग संपल्यानंतर जेव्हा पृथ्वी क्षीण होऊन जाते त्यावेळेला 100 वर्षापर्यंत अतिघोर अशी अनावृष्टी होते, म्हणजे पाऊस पडत नाही. हे मुनिश्रेष्ठ, त्यावेळेला जे पार्थिव जीव आहेत ते अतिशय अल्पशक्तीचे होतात आणि अनावृष्टीने पीडित होऊन सगळेजण नष्ट होतात. त्यानंतर रुद्ररूपधारी अव्ययात्मा भगवान विष्णू संसाराचा क्षय करण्यासाठी संपूर्ण प्रजेला आपल्यामध्ये लीन करण्याचा प्रयत्न करतात. हे मुनिसत्तम, त्यावेळेला भगवान विष्णू सूर्याचे 7 किरणांमध्ये स्थित होऊन संपूर्ण पाण्याला सुकवून टाकतात, मग ओढून घेतात, मग वाफ करतात त्याची. हे मैत्रेय, अशा प्रकारे प्राणी आणि पृथ्वीच्या अंतर्गत संपूर्ण पाण्याला त्यांनी ओढून घेतल्यानंतर ते समस्त भूमंडळाला शुष्क करतात. समुद्र, तसेच नद्या, पर्वतीय नद्या आणि जे स्रोत असतात किंवा विभिन्न पातळ्यांमध्ये जितकं पाणी असतं ते सगळं ते सुकवून टाकतात. तेव्हा भगवंताच्या प्रभावाने प्रभावित होऊन, जलपानाने पुष्ट होऊन ते जे 7 रश्मी आहेत, सूर्यरश्मी, त्या सूर्य होतात. आणि हे द्विज, त्यावेळेला वर खाली सगळीकडे दैदिप्यमान होऊन ते 7 सूर्य पाताळापर्यंत संपूर्ण त्रिलोकीला भस्म करतात. हे द्विज, त्या प्रदीप्त सूर्यांच्यामुळे दग्ध झालेले त्रिलोक, पर्वत, नदी, समुद्र वगैरे सहित अगदी निरस होऊन जातात. त्यावेळेला संपूर्ण त्रिलोकातले वृक्ष, जल हे सगळे दग्ध होऊन गेल्यामुळे पृथ्वी कासवाच्या पाठीसारखी कठोर कठीण अशी होते. इथे आपण थांबू. आपण 23व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.